नमस्कार, कविता राणे, एबीपी माझाच्या मुद्द्याचं बोला या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुद्द्याचं बोलाच्या आजच्या भागात आम्ही पोहोचलोत छत्रपती शिवरायांची पुण्यभूमी मानल्या जाणाऱ्या साताऱ्यामध्ये। शेतकरी असू देत, क्रीडा क्षेत्रामध्ये नाव कमावणारे अनेक खेळाडू असू देत किंवा सीमेवर सगळ्यांचं रक्षण करणारे सैनिक असू देत, सगळ्यांना घडवणारा हा जिल्हा, जितका हा जिल्हा सामाजिक क्षेत्रामध्ये पुढे तितकाच आपली राजकीय ओळखही कायम ठेवणारा, राज्यामधला कोणताही पक्ष असू देत त्या पक्षासाठी आपला जिल्हा परका राहणार नाही याची काळजी सातारा कायम घेत आला। जर आपण अख्खा जिल्हा म्हणून विचार केला तर 2019च्या निवडणुकीमध्ये सर्वात कलटणी देणारी राष्ट्रवादी काँग्रेसची सभा जर कुठे झाली असेल तर ती सुद्धा या साताऱ्यामध्ये। इतका सजग असलेला हा जिल्हा आपल्या विविध मुद्द्यांना कसा सामोरा जातो, 2024च्या लोकसभा निवडणुकांना सामोरं जात असताना सातारकरांचे मुद्दे काय आहेत जाणून घेण्यासाठी सातारामधले विविध समाज घटकांचे प्रतिनिधित्व करणारे सगळेजण आता आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया। काही आहेत का महत्त्वाचे मुद्दे? पहिला मुद्दा असा आहे की लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आतापर्यंत गाजत असलेला मुद्दा हा मराठा आरक्षणाचा आहे। काल महाराष्ट्राचे तुरुंगवास भोगून आलेले मंत्री हे दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचं काम करतात, तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि ह्या मंत्रिमंडळानं, मग ते कुणाचंही सरकार असू दे, अजित पवारांचं सरकार असू दे, एकनाथ शिंदेंचं सरकार असू दे, नाही तर फडणवीसांचं असू दे, त्यांना जर या मराठ्यांची काही जाणीव असेल, मराठ्यांचे जीवावर ते मोठे झाले, ते यासाठी ते स्वतःला काहीतरी समजत असतील, त्यांचं दातृत्व समजत असतील, तर त्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरक्षण। मुख्यमंत्री म्हणतात की तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण आम्ही द्यायला तयार आहे, आणि त्याच मंत्रिमंडळातला दुसरा मंत्री म्हणतोय की आमचा याला विरोध आहे। म्हणजे आम्ही मराठ्यांना तुम्ही तोंडाला पानं पुसायची कामं करताय का? त्यामुळे तुम्ही छगन भुजबळ यांचा राजीनामा घेतला पाहिजे ही आमची ठोस मागणी आहे। आणि आता आम्ही नाहीतर आम्ही महाराष्ट्रभर मोठं आंदोलन यांच्या विरोधात छेडणार आहे। कोणाला बोलायचं अजून आरक्षणावर? आरक्षण तर समाज बांधवांना आपल्या मिळालंच पाहिजे। त्या पद्धतीनं साताऱ्यातल्या प्रमुख ज्या गोष्टी आहेत ते शिक्षण, रोजगार, आणि या पुढाऱ्यांनी या साताऱ्यात MIDC होऊन दिली नाही, या सगळीकडं शिक्षण संस्था बंद पडत आहेत। आज सातारचा तरुण पुणे मुंबईसारख्या ठिकाणी आईवडिलांना सोडून शिक्षण घेत आहे, ह्याला जबाबदार कोण आहेत? हे राजकीय पुढारीच आहेत असा मनसेचा आरोप आहे। आम्हाला काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण OBC समाजाचा सुद्धा आरक्षणाला कुठं धक्का लागला नाही पाहिजे। एका विशिष्ट पद्धतीनं आम्ही आरक्षण द्यायसाठी कायम मराठा बांधवांच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न इतका प्रखरतेनं जाणवत असताना महाराष्ट्रातल्या अनेक आमदार खासदारांनी राजीनाम्याची भूमिका घेतली। राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सातारा जिल्हा समजला जातो, त्या बालेकिल्ल्यामध्ये एकाही आमदारानं राजीनामा देण्याचं धाडस दाखवलं नाही, याचा अर्थ त्यांची भूमिका समाजानं समजून घेतली पाहिजे। मी चंद्रकांत मोरे, शासकीय मुद्दा 2017 पासून ते आज अखेरपर्यंत मराठा आरक्षणासाठी हा लढा चाललेला आहे। तथापि आज अखेरपर्यंत लोकप्रतिनिधींनी देतो म्हणून दिलेलं नाही, तर आता त्यांनी सांगितले त्रिसमिती नेमलेली आहे की सुप्रीम कोर्टात तुम्हाला टिकेल असं आरक्षण दिलं जाईल, तर हे मिळेल का? आमची इच्छा मिळालंच पाहिजे। मराठा आरक्षण हे सर्वांना मिळालंच पाहिजे, पण इतर समाजाचं कुठलंही आरक्षण न काढता त्याला मराठ्यांना कित्येक वर्ष संघर्ष केलेला आहे, तर हे मराठा आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे। हा झाला आरक्षणाचा। जर हे कायदा करत असतील तर सकाळचा विधी हे विसरून शपथविधी जर घेत असतील पहाटेचा, तर मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा हा पुन्हा निर्णयास काय येत नाही हा मोठा प्रश्न आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा शासनानं दिलेली डेडलाईन आणि जिरंगे पाटलांनी दिलेली डेडलाईन ह्यात व्यवस्थितरित्या कायद्याच्या कचाटीत बसवून द्या अशी सगळ्यांची इच्छा आहे। सगळ्या द्या। दुसरी गोष्ट मॅडम, दुसरी गोष्ट कलाटी म्हणते, आमचे मराठा बांधव सकाळच्या विधी विषयात बोलतात, त्यांना धरूनच मला बोलायचं आहे। ह्यांचं म्हणजे उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सकाळी 7 वाजता होतो, आणि आमच्या आरक्षणासाठी 2 जून, कशासाठी 2 जून? लगेच करा ना, बोलवा ना उद्या 2 जानेवारी कशासाठी वाट बघताय? आरक्षणासह साताऱ्यामधल्या आणखीन काय महत्त्वाचे मुद्दे? सातारा हा विविधतेनं नटलेला जिल्हा आहे। एका बाजूला धरणांचे तालुके आहेत, तशाच पद्धतीनं मान, खटाव, फलटण हे दुष्काळी पट्ट्यातले तालुके असताना या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या ठिकाणी जो दुष्काळाच्या बाबतीमध्ये सर्वे झाला तो सर्वे बोगस झालेला आहे। वाईसारखा सदन तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर होतो
आणि मान खटावसारख्या भागामध्ये जिथं आज जनावरांना माणसांना प्यायच्या पाण्याचे प्रचंड अडचण असताना जो सर्वे शासनाच्या एजन्सीने केलेला आहे तो बोगस सर्वे केलेला आहे. मान आणि खटाव तालुक्यामध्ये आज जनावरांना प्यायला पाणी नाही, चाऱ्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना महाराष्ट्र सरकारच्या वतीनं जो सर्वे केलेला आहे तो सर्वे त्वरित रद्द करून, आमचं म्हणणं नाही की वाई दुष्काळामध्ये वाईला दुष्काळ जाहीर करू नये, पण त्याच पद्धतीनं ज्या तालुक्यांना गरज आहे, मान आणि खटाव तालुके आणि फलटणचा काय भाग हा मूळतः दुष्काळी तालुका आहे, या तालुक्यामध्ये त्वरित महाराष्ट्र सरकारनं दुष्काळ जाहीर करावा. काय तरुण बांधवांचं काय म्हणणं आहे याच्यावर? आमचा दुसरा कुठलाही मुद्दा नाही. आमचा मुद्दा फक्त पण आरक्षणाने पाण्याचा प्रश्न सुटणार आहे का? आताच आमच्या काही मित्रांनी सांगितलं की MIDCचा विषय, MIDC पाणी 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 नाही दुष्काळ नाही, MIDCचा विषय जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. सातारच्या दृष्टीनं विकासाच्या दृष्टीनं आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले MIDC करा म्हणून देगावची MIDCसाठी आपण धडपडतोय, त्यावेळेसच तिथले आमदार MIDCचे शिक्के उठवा म्हणून ओरडत आहेत. विकास जर पाहिजे असेल तर तिथं कुठं ते ॲडजस्टमेंट व्हायला पाहिजेत, त्यांचे पैसे त्यांना मिळाले पाहिजेत शेतकऱ्यांना, आणि MIDC झाली पाहिजे. ऐकून घ्या. बरोबर आहे, थांबा जरा एक मिनिट. तुम्ही म्हणताय तो विषय बरोबर आहे की आमदार साहेबांनी देगाव MIDC आपण प्रस्तावित केलेले जागा त्या अक्वायर करायच्या वगैरे सगळे विकासाचेच मुद्दे आहेत. माझा प्रश्न आहे आत्ताच्या MIDCचं काय? नवीन होईल तेव्हा होईल, आत्ताचे पडलेलं बंद जे चालू कारखाने आहेत त्याची बिकट अवस्था, या संदर्भात आमदारांनी काय भूमिका घेतली? बंद पडलेल्या कारखाने ऐका, सिमेंट राजनी महाराष्ट्र स्कूटरसाठी आता निधी मोठा आणलेला आहे. बजाज साहेबांवर बोलणं झालंय, महाराष्ट्र स्कूटर चालू होणार आहे. तर बिकट काय बोलू नका, हजार कामगारांना रोजगार भेटणार आहे आमदार सिमेंट राजेच्या माध्यमातून. एक मिनिट आमदारांनी काय विचारणाऱ्यांना मी सांगतो. कासचं धरण उंची आमदारांनी वाढवली, कासची पाईपलाईन आमदारांनी 8 महिन्यात 200 कोटी रुपये आणलेत. डोळ्यावरची झापडं काढा आणि नीट लक्षात ठेवा की आमदार आहेत म्हणून इथं कुठं आमदार आमचे कुठल्या कारखान्यात पैसे मागायला गेलेले नाहीत. कुठल्या संघटना कोण जात आहे याच्यावर विचार करा, कुणावर आरोप करू नका. एक मिनिट इथं MIDCचा मुद्दा मांडला मनसेच्या कार्यकर्त्यांनी, त्यांचं खरंच स्वागत आहे. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, गेले अनेक वर्ष सातारा MIDCला एक्सपेन्शनला जागा नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे. याच्यामध्ये त्याला काय मार्ग काढावा यासाठी खासदार उदयनराजे भोसलेंनी उद्योगमंत्र्यांची 2 वेळा बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांकडे आम्ही IT पार्कसाठी एक सेपरेट IT पार्कसाठी 16 एकरची जी पशुसंवर्धनची जागा आहे त्याची आरक्षित करून मिळावं ह्याच्यासाठी बैठक झालेली आहे. ह्याच्या सगळ्या मुद्द्यांमध्ये एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात घेतली पाहिजे, जर जोपर्यंत जागा मिळणार नाही तोपर्यंत गोष्टी वाढणार नाहीत. महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे, बऱ्याच दिवसांनी कार्यक्रमात मोठा महिला वर्ग दिसतोय, काय मुद्दे आहेत? सातारामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांचे IT पार्क, म्हणजे तुम्ही जे तरुणाईवरती प्रश्न विचारला तर त्या तरुण वर्गासाठी महाराज साहेबांचे सातत्याने प्रयत्न चालू आहेत की सातारामध्ये IT पार्क यावं. काय ताई, सगळं ओके आहे का साताऱ्यात? हो आहे ना, काहीच प्रॉब्लेम नाही. आम्हाला तर महाराजांचं मोठं सहकार्य आहे. हा. कारण की आमची 4 भिंती साताराची झोपडपट्टी आहे ना, आम्हाला पाणी व्यवस्थित आहे. आम्हाला असू दे आपली झोपडी का होईना, पण आणि तुमच्या जिल्ह्यातल्या मुख्यमंत्र्यांना पण ऐकून बरं वाटलं की सगळं खुश पण आहे. छान आहे, सगळंच खुश आहे. सदर बाजार जे आमचे महाराजांनीच काय मागणी बिगणी काय नाही, मुद्दे बिद्दे काय नाही, सगळं ओके एकदम. सगळं छान आहे. पाणी बिणी संडास प्रधानमंत्री आवास योजनेची घरकुलं जी मंजूर केली ती खासदार उदयनराजेंच्या माध्यमातून सातारा झोपडीमुक्त त्यांना कानात सांगतात मुद्दे. हो, महाराज साहेबांनी आम्हाला भरपूर सुविधा उशिरा घेऊन हा, इकडे तोपर्यंत घरपट्टी योजना ही शिवाय योजना एक लक्षात ठेवा, एक मिनिट जे आपण केलं नाही कवडे मोलदारात कंपन्या कोण विकत घेते ती पण सांगा तुम्ही. आमच्या आरक्षणाचं काय? खासदारकी आमदारकी होतच राहते, पण कुणी बोलत नाही आमदारकीवर. पण आरक्षण देणार कोण? सरकार. अहो पण गेले किती वर्ष हे देत नाहीयेत, म्हणून तर हा मुद्दा कळीचा मुद्दा आहे. सातारा शहरासाठी महत्वाचं एक आमच्या इथं एक पार्किंगचा मोठा प्रश्न आहे.
पाण्याचा एक मोठा प्रश्न आहे. तर हा प्रश्न पहिला या आमदार खासदारांनी मिटवावा. विकासाचं आता ह्या दोन्हीही आघाड्या विकासाची भाषा करतायत. इथं मेडिकल कॉलेज आणलेलं आहे, त्याची आज काय अवस्था आहे? एकाही रुग्णाला व्यवस्थित कोण जबाबदार आहे? कोण जबाबदार आहे? इथले सगळे लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. दोन्हीही प्रस्थापित संघटनेत सगळे लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. सगळी आरोग्य व्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे. इथं जवळजवळ 250-300 शाळा बंद पडतायत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. याच्यावर एकही आमदार खासदार बोलायला तयार नाही आहे. ही तुमचे आमदार खासदार याच्यावर? मॅडम सगळ्यात मोठा विषय जो आहे, विकास कामं होत आहेत किंवा त्या विकास कामामध्ये अडथळा येतोय, हा दोन्ही आघाड्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण राहिला काँग्रेसचा विषय नागरिकांना न्याय काँग्रेसचा नाही हो, मुद्द्याचा मुद्द्याचा विषय असा आहे, लोकांना इथं शिक्षण मिळत नाही. साताऱ्यातल्या शिक्षण संस्था बंद पडत आहेत. इकडची मुलं पुणे मुंबईला, मी तेच सांगतोय, विकासाचं बोलायचंय तर शिक्षण आणि रोजगारावर बोलवा. अख्ख्या टुरिझम सेन्सेशन सातारा आहे. तीन मेडिकल कॉलेज आणलं पण त्याचा 3,000 नाही आहे. मेडिकल कॉलेजसाठी आमदार शिवेंद्रराजेंनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असताना मेडिकल कॉलेजसाठी प्रयत्न केलेला आहे. कोणी बी श्रेय घ्यायचा प्रयत्न करू लागला. ते म्हणतात ऐका हो, तुम्ही ऐका जरा. एक नेता शिवेंद्रराजे, सातारमध्ये शिवेंद्रराजेच. हा, तुम्ही विचारा, बोला मुद्दे आता तुम्ही. हा, बोला मुद्दे. त्यांनी म्हटलं का तुमचं मेडिकल कॉलेज नाही झालं? ते म्हणतात मेडिकल कॉलेजची व्यवस्था व्यवस्थित नाही, त्याच्यावर उत्तर दिलं पाहिजे. मेडिकल नाही होणार. कॉलेज अजून सुरू झालेलं नाही. ऐका, ती इमारत सुरू आहे आता. त्याच्या योजना ज्या आहेत त्या तिथं सुरू आहेत. सातारा शहरामध्ये सातारा विकास आघाडीची सत्ता आहे. जे मेडिकल तुम्ही मुद्द्यावर बोला हो, बाजू. काचचं पाण्याचं काम खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मेडिकल कॉलेज आलेलं आहे. गेल्या 2 वर्षांपासून म्हणणं आहे त्याची अवस्था बिकट आहे. नाही, मेडिकल कॉलेजची अवस्था एकदम चांगली आहे. 3 वर्षाचे ऍडमिशन झालेत आणि गेल्या महिन्यामध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे आणि अजितदादांच्या सोबत बैठक झाली. त्या बैठकीमध्ये मेडिकल कॉलेजच्या विषयी जर बोलायचं झालं तर 85% वाल्या पोराला तिथे ऍडमिशन नाही, पण 36% वाल्याला ऍडमिशन, हे आमचं दुःख आहे. त्यामुळे तुझी ना तुम्हाला ना तुमची कसरत भारी आहे, पण जिकडून तिकडून तुम्ही मुद्द्यावर. खासदार उदयनराजे भोसलेंनी छत्रपती संभाजी महाराजांचं एक स्मरण व्हावं म्हणून छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे नामकरण झालं. 3 वर्षाचे ऍडमिशन झालेले आहेत. त्याच्या बिल्डिंगचं काम जोरात चालू आहे. मुद्दा हा आहे, त्याची अवस्था बिकट आहे. नाही त्याची बांधकाम चालू आहे आणि त्याचं अवस्था बिकट नाही आहे. 600 कोटी बिकट अवस्था ही आमच्या मराठा समाजाची बिकट अवस्था. हॉस्पिटल, सातारच्या सिव्हिल हॉस्पिटलची अवस्था फार बेकार आहे. प्रशासन जबाबदार आहे. मग लोकप्रतिनिधींचं काय? लोकप्रतिनिधी त्यांच्या परीने सातारा सिव्हिल हॉस्पिटलची जी आता हे अवस्था आहे, ही सर्व मान्यवर जे कोण आमचे नेते असतील त्यांच्यामुळे ही दुरावस्था झालेली आहे. आज सातारा शहरात जर एखादा ऍक्सिडेंट मोठा झाला तर त्याला पुण्याशिवाय पर्याय नाही. बरं, त्या बायका इथे आहेत बऱ्याचशा. काय जाता का सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, मेडिकल कॉलेजमध्ये? हा, सगळं एकदम ओके आहे का तिथे? हो, आणि भारी आहे एकदम. आता सुविधा चांगली केली. 100 बेडचं महिला सेपरेट महिला हॉस्पिटल सुद्धा आम्ही मंजूर करून आणलेलं आहे. त्यामुळं सुविधा चांगल्या आहे. पहिल्यापेक्षा आता तरी सुविधा बऱ्यापैकी सुधारणा आहे. त्यामुळं आणि तसं हे जसं म्हटले तसं की फक्त वाई आणि खंडाळा दुष्काळी तालुका न होता कोरेगाव उत्तरचा भाग असेल, फलटणचा भाग असेल, मान खटावचा भाग असेल, याच्यासाठी दुष्काळ या सर्व तालुक्यांचा पण सर्वे व्हावा यासाठी ऑलरेडी खासदार उदयनराजे भोसलेंनी पत्रव्यवहार केलेला आहे. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री झाले, ते एका तालुक्यापुरते मुख्यमंत्री नाही, जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांनी ज्या पद्धतीने महाबळेश्वर आणि त्यांच्या तालुक्यासाठी जो 1000 कोटी लाखो कोटीचा फंड आणायला लागलेत, तसंच सातारामध्ये
11 तालुक्यात, त्या तालुक्यांसाठी सुद्धा जिल्ह्याचा सुपुत्र म्हणून त्यांनी काम करावं. एका तालुक्यामध्ये फंड आणून एका तालुक्याचा विकास करण्यापेक्षा आपण जिल्ह्याचं सुपुत्र आहे. माझी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही महाबळेश्वरचा कायापालट करायचा प्रयत्न करताय, तसाच मान, खटाव दुष्काळी तालुके आहेत, फलटण तालुका आहे, त्या तालुक्यांसाठी सुद्धा तुम्ही दुष्काळांच्या बाबतीमध्ये हा तालुका सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. याच्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी आपण जिल्ह्याचे सुपुत्र या नात्याने प्रयत्न करावेत ही माझी या मग मुख्यमंत्री ऐका मुख्यमंत्री तुमच्या जिल्ह्यातले आहेत, फायदा होतोय की नाही? त्यांच्या महाबळेश्वर साईडलाच फक्त हे होतोय. डोंगराळ भागातले आहेत, पालकमंत्री डोंगराळ भागातले आहेत, आणि जेवढ्या शाळा बंद पडणार आहेत ह्या सगळ्या डोंगराळ भागातल्या आहेत. मग याला जबाबदार ते मुख्यमंत्री आणि पालकमंत्री नाहीत का? याची जबाबदारी परवाच मुख्यमंत्र्यांनी वासोटा किल्ल्याची पाहणी केली पर्यटनासाठी. सातारा जिल्ह्याची पाहणी पर्यटनासाठी मुख्यमंत्र्यांनी करावी आणि जिल्ह्यासाठी काम करावं. पालकमंत्री त्यांच्या जोडीला आहेत. सांगतो, हे शाहू महाराजांचा मूळ राज्याभिषेकाची जागा आहे. शाहू महाराजांचा मूळ तख्ताचा वाडा आहे. ह्याला बाग केली. गेले 5 वर्ष ह्या ठिकाणी लुटमार चालू आहे तिकिटाच्या. ती शाहू महाराजांची तख्ताची जागा आहे जिथून अख्ख्या हिंदुस्थानाचा राज्यकारभार चालला. मुख्यमंत्री सातारची अशी आहे, मुख्यमंत्री असू देत, सत्ताधारी असू देत किंवा कुणी असू देत, साताऱ्याची परिस्थिती अशी आहे, धरण उशाला आणि कोरड घासाला आमचा जिल्हा वीज तयार करतोय. आमच्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त धरण आहेत. हे जसे आमचे बंधू म्हणले की मान खटावला दुष्काळ आहे, आज तुमच्या धरणातलं पाणी तुम्ही बारामतीला न सोडता, सांगलीला न सोडता पहिलं आमच्या जिल्ह्याला हक्काचं पाणी द्या आणि मग बाकीचं बोला. एबीपी माझाचे अभिनंदन करतो. ज्या छत्रपती शाहू महाराजांनी ह्या जागेमध्ये घेऊन अख्खा भारत देश घडवला, त्या जागेमध्ये आज एबीपी माझानं जो कार्यक्रम घेतला, म्हणजे जिथं छत्रपती शाहू महाराजांनी बसून राज्यकारभार केला त्या जागेवर आपण जागा निवडली, त्याबद्दल आपल्या प्रतिनिधींचे आपले धन्यवाद. सातारा जिल्ह्यामध्ये धरणांचा जिल्हा आहे. आपल्या जिल्ह्यातलं पाणी दुसऱ्या जिल्ह्याला जाते, पण ह्या जिल्ह्यातले 3-4 तालुके पूर्ण दुष्काळी आहेत. जिथे पाणी योजनांची घोषणा केली जाते ती तात्पुरतीच आहे. आज ही कुठलीही पाणी योजना पूर्णपणे मान, खटाव असेल किंवा फलटणच्या काही भागामधले कुठलीही पूर्णत्वाने यशस्वी झालेली नाही. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष घालून हे जे दुष्काळी तालुके आहेत त्या दुष्काळी तालुक्याच्या बाबतीमध्ये आपल्या धरणांचा कसा आपल्या जिल्ह्याला उपयोग होईल या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी काम करावं हे मी या माध्यमातून सांगतो. आता या मुद्द्यावर बोला. मुख्यमंत्री साताऱ्यातल्या आहेत, मराठ्यांच्या राजधानीतल्या आहेत, तर त्यांनी आरक्षण कसं लवकर अरे तुम्ही आरक्षणावर गाडी हलवा, काय ऐकतच नाही. माझा एक आरक्षणावर बोललो ना आपण. पुढच्या विकास आघाडीनं जो अविकसित विकास केलेला आहे, आता 6 महिने झालं जो त्रिशंकू भाग आमचा नगरपालिकेत आलेला आहे, त्याला भरमसाठ जी आता जी घरपट्टी आकारण्यात आलेली, तर नगराध्यक्ष तुम्हाला जर मुद्द्याची गोष्ट आहे गावली ती सांगा. एक मिनिट लक्षात घ्या. खासदार उदयनराजे भोसलेंच्या माध्यमातून जे नॅशनल हायवेचं 6पदरीकरणाचं काम आहे, रेल्वे स्टेशनचे जे अपडेशनचं काम आहे, या मराठ्यांच्या राजधानीमध्ये सर्व मराठा समाजाच्या वतीने एक मागणी आहे. एक अतिशय दर्जेदार आणि अतिशय भव्य दिव्य मराठा भवन इथं साताऱ्यात झालं पाहिजे. मराठा भवन या साताऱ्यात झालं पाहिजे. नगर आपल्याकडं नगराध्यक्षाला सहीचा अधिकार नाही. मुद्दा बाजूला राहतोय, एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून विकासाचे मुद्दे बाजूला राहतात. आरक्षणाच्या प्रश्नावर बोलतायत. संपूर्ण खाजगीकरणामध्ये खाजगी कॉन्ट्रॅक्ट आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे मुद्द्याचं बोला. त्यामुळे विकासाच्या बाबतीत सगळ्यांनी बोलावं अशी माझी पक्षातर्फे. आमदारी भाजपचे आहेत, खासदारी भाजपचे आहेत. इथं प्रश्न विचारायचा खरा अधिकार विरोधकांना आहे, सत्ताधाऱ्यांना. दोघं आपसात बांधून काय विषय लांब करायचा प्रयत्न. आम्हाला विचारांना सातारचे प्रश्न काय आहेत? संधी अधिकारी कॉन्ट्रॅक्टवर भरणार असतील, संधी अधिकारी जर कॉन्ट्रॅक्टवर भरणार असतील तर आम्हाला आरक्षण कुठून मिळणार आहे हे आमच्या सगळ्या मराठा बांधवांनी समजून घेतलं. याचं उत्तर द्या बरं, याचं उत्तर द्या. कंत्राटावर घेण्याचा हा जो प्रकार या शासनाने लावलाय तो पहिला बंद करावा. दुसरी गोष्ट अशी की 95% मार्क पाडणारं पण पोरग जर कॉन्ट्रॅक्टवर जावं लागलं तर 200 रुपयाचा ते बेसन लावणारा छगनचा पहिला राजीनामा तुम्ही घ्या. छगन भुजबळचा राजीनामा हा मिळालाच पाहिजे. एक मराठा. भाजपने आतापर्यंत सातारमध्ये खूप विकास केलेला आहे.
भाजपच्या या माध्यमातून मी स्वतः भाजपचा नगरसेवक आहे. गेली 20 वर्ष भाजपमध्ये राहून मी 20 वर्ष भाजपचं काम करतो. भाजपचा खूप चांगला विकास झालाय सातारमध्ये. काँग्रेसवाल्यांनी कुठलाही विकास सातारचा केला नाही. आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ठोस भूमिका आहे की आर्थिक मिळालं पाहिजे, गरीब माणसाला आरक्षण मिळालं पाहिजे. पिढ्याच्या कॉन्ट्रॅक्टदारांना कशाला मोठं करताय? यांचे नगरसेवक ठेकेदार, आता इथं किती नगरसेवक ठेकेदार आहेत? मग इथले बागेचे ठेके ह्यांच्या नगरसेवकांना, इथले पाणीचे ठेके ह्यांच्या नगरसेवकाला बघायला पाहिजे किती मोठे करणार. आणि आता प्रशासकीय लागल्यामुळे सगळे काम व्हायला लागले. त्याच्या अगोदर सातारा विकास अहो गप असा, त्या तुमच्या एका नगरसेवकानं अवस्था काय केली बागेची बघा. इथं दारूच्या बाटले पडतात. 5 वर्ष शकुनीकडे बाग होती, त्याच्या वाडीची अवस्था काय करून टाकली. बघू सत्ता सातार विकास आघाडीकडे, सातार विकास आघाडीकडे सत्ता आहे. काय हे बघा, अरे शहराचा विकास तुम्हाला कळेल. हे बघा, आता शांत बसा. ग्रेड सेपरेटरचा विकास आदरणीय सातारा विकास आघाडीचा आहे. ऐका ऐका ऐका, एक मिनिट, ही बाग आता 1 मिनिट, सातारा शहराची ही बाग आहे. एकच बाग सातारा शहरात मोठी आहे. पुढे जाऊ, आरक्षणाच्या पुढे 15 वर्षाच्या ट्रॅफिकच्या दृष्टीने ग्रेड सेपरेटर साताऱ्यात गरजेचा होता. तो आम्ही केला. ह्याचं श्रेय आम्हाला देत आहेत, त्याचं धन्यवाद. तू दादा आरक्षणाच्या पुढे चल. आरक्षणाच्या पुढे चालायचं की खासदार साहेबांच्या गटाचे नेते लोक सांगतात की आम्ही हा विकास केला, आमदार साहेबांच्या गटाचे नेते लोक सांगतात हा विकास केला. ही राजधानी आहे, ही सातारा आहे. या शिवतीर्थासाठी जर उपोषणाने जर आंदोलन करायला लागत असतील तर याच्यासारखं दुःख काय आहे? दोन्ही गटांना आम्हाला उत्तर द्यावं. बरं 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 सगळ्यांचे चला. लोकप्रतिनिधींच्या पेक्षा कॉन्ट्रॅक्टदाराचं जास्त चालतंय. आंबेकर किती दिवस बसवणार पीडब्ल्यूडी? झालं झालं. हाच विकास आघाडीचा भगाच. सातारा जिल्ह्याचा विचार केला तर जितका हा जिल्हा पाण्याचा आहे तितकाच हा जिल्हा दुष्काळाचा आहे. सामाजिक प्रश्न अनेक आहेत, त्यापैकी अनेक मुद्द्यांना इथे वाचा फोडण्याचा आपण प्रयत्न केला. या चर्चेमध्ये सगळेजण सहभागी झालात. आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. मुद्द्याचा बोलाच्या या एपिसोडमध्ये साताऱ्यामधून आता इथेच थांबतोय. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.